नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण वेक्टर या टॉपिकची PYQ सिरीज चालू करतोय बोर्डची. ठीक आहे. आणि बोर्ड मध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर बोर्ड एक्झामसाठी टिपिकल क्वेश्चन्स आहेत. तेवढे क्वेश्चन ते टाइप जर तुम्ही क्लिअर केले तर बऱ्यापैकी तुम्हाला वेक्टर टॉपिक हा सोपा जाईल. आता वेक्टर मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, थेरम आहेत. आणि 9 ते 10 थेरम आहेत वेक्टर मध्ये, लक्षात घ्या. आणि हे 9 ते 10 थेरम जरी जास्त वाटत असतील तरी अजिबात अवघडण्यात फार सोपे थेरम आहेत. ठीक आहे. या थेरम वेक्टरवरची सगळी जी थेरम आहे त्यांची एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही जर ते थेरम केले नसतील तर एकदा नक्की व्हिजिट करा. एक जास्तीत जास्त 10 मिनिटाचे थेरम आहेत. जास्त वेळ जाणारच नाही तुमचा. पण एकदा बघितलं तरी नेक्स्ट टाइम तुम्ही लिहिताना न बघता लिहू शकता, एवढे सोपे थेरम आहेत. ठीक आहे. मग आता या लेक्चरला आपण काय बघणार आहे, तर कोप्लेनर आणि कोलिनियर हे जे दोन पॉईंट आहेत, त्या दोन पॉईंटवरची एक्झाम्पल बघणार जी बोर्डला आलेत. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबरच कन्सेप्ट पण क्लिअर होऊन जाईल. तर आता समजून घ्या, जर 3 पॉईंट असतील ए बी सी आणि हे कोलिनियर दिले असतील तर वेक्टर मध्ये त्याची कंडिशन काय आहे, तर एबीसी हे 3 पॉईंट कोलिनियर असतील तर आपण हे कसं शो करू शकतो किंवा अननोन कसा फाइंड करू शकतो, तर एबी बार याच्यावरून काढणार तुम्ही आणि एसी बार काढणार. पहिल्यांदा एबी बार आणि एसी बार हे जे दोन वेक्टर आहेत यांच्यामध्ये एक रिलेशन तयार होतं. काय रिलेशन तयार होतं, तर असं रिलेशन तयार होऊ शकतं की एबी बार इज अ स्केलर, एसी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ एबी बार असं म्हणू शकतो आपण, किंवा एबी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ एसी बार म्हणू शकतो. टी हा काय, स्केलर मल्टिपल आहे. स्केलर मल्टिपल म्हणजे काय, तर हा जो वेक्टर आहे तोच वेक्टर इथं असणार आहे, फक्त टी टाइम्स तो कसा असणार आहे, जास्त असणार आहे. एवढाच पार्ट असतो फक्त कोलिनियरसाठी. ठीक आहे. मग आता हे काय कसं आहे ते तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये लक्षात येऊन जाईल. त्याचबरोबर जर आपण कोप्लेनरचा पार्ट बघितला तर ए बी सी डी हे 4 पॉईंट कोप्लेनर आहेत. हे आपण कधी म्हणू शकतो, जर एबी बार एसी बार एडी बार कोप्लेनर असतील तर. आणि कोप्लेनरच्या दोन कंडिशन्स आहेत. आता कोलिनियरच्या पण दोन कंडिशन आहेत. त्यातली दुसरी कंडिशन मी एक्झाम्पल घेतानाच एक्सप्लेन करेन. पण कोप्लेनरची जी कंडिशन आहे त्यातली पहिली कंडिशन काय, की एबी बार हा जो असतो तो T1 टाइम्स एसी बार आणि T2 टाइम्स एडी बार या दोघांच्या ऍडिशन एवढा असतो. ठीक आहे. म्हणजे हे T1 T2 हे काय, तर हे T1 T2 आहेत स्केलर मल्टिपल. स्केलर मल्टिपल दोन वेगळे असणार आहेत. इथं दोन वेगळे नंबर राहतील या ठिकाणी. एक तर तुम्ही या पद्धतीनं कोप्लेनरचं एक्झाम्पल सोडवू शकता, किंवा सोपी मेथड जी दुसरी मेथड आहे जी तुम्ही सीईटी मध्ये पण वापरू शकता, की जर 3 किंवा 4 पॉईंट कोप्लेनर असतील तर 4 पॉईंट कोप्लेनर असतील तर त्यांचा जो काही डिटर्मिनंट असतो तो किती असतो, 0 असतो. मग किंवा आपण असं म्हणू शकतो बॉक्स प्रोडक्ट त्यांचा किती येतो, 0 येतो. मग ज्या वेक्टरचा बॉक्स प्रोडक्ट 0 येतो त्याला आपण कोप्लेनर म्हणू शकतो. आणि ही एमसीक्यू मध्ये पण हा पार्ट बराच वापरला गेला आहे. ठीक आहे. त्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे ती लक्षात ठेवा. आता जर आपल्याला आता एक क्वेश्चन त्यांनी विचारला की शो दॅट फॉलोइंग पॉईंट्स आर कोप्लेनर, आपण काय करणार, एबी बार काढणार, एसी बार काढणार, एडी बार काढणार, त्यांचा डिटर्मिनंट घेणार आणि त्यांचा डिटर्मिनंट 0 आहे हे दाखवणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा पार्ट तुमच्या लक्षात आला पूर्णपणे. आता न्यूमेरिकल बघा. न्यूमेरिकल मध्ये काय त्यांनी सांगितलं, शो दॅट हे जे 3 पॉईंट आहेत ते कसे आहेत, कोलिनियर आहेत. मग आता बघा, ऐका. कोलिनियर म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय केलं पाहिजे, एबी बार काढलं पाहिजे, एसी बार काढलं पाहिजे. मग आता तुम्ही बोर्डसाठी लिहिताय तर लेट आपल्याला एबीसी हे कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये दिलेत, त्याला वेक्टर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करा. ए बार बरोबर -7 आय कॅप प्लस 4 जे कॅप मायनस 2 के कॅप. बी बार बरोबर -2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 0 के कॅप. आणि सी बार बरोबर काय येणार आहे, 3 आय कॅप -2 जे कॅप प्लस 2 के कॅप. आपण पहिल्यांदा फाइंड करून घेऊयात एबी बार. एबी बार म्हणजे काय असते सांगा, बी बार मायनस ए बार. बी बार काय सांगा, -2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 0 के कॅप मायनस ए बार. ए बार किती आहे, तर -7 आय कॅप प्लस 4 जे कॅप -2 के कॅप. सबस्ट्रॅक्शन करा एबी बार काढताना, -2 प्लस 7 5 आय कॅप 1 -4 -3 जे कॅप 0 मायनस मायनस प्लस 2 के कॅप येणार इथं. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. हे भेटलं आपल्याला एबी बार. क्लिअर. आता आपण काय काढणार, त्याच्या खाली लगेच एसी बार काढणार. एसी बार म्हणजे सी बार मायनस ए बार. सी बार मायनस ए बार लिहून घ्या. सी बार काय सांगा, हा वेक्टर आहे, 3 आय कॅप -2 जे कॅप प्लस 2 के कॅप मायनस ए बार. ए बार काय वेक्टर आहे सांगा, -7 आय कॅप प्लस 4 जे कॅप -2 के कॅप. सिंपल सबस्ट्रॅक्शन आहे. आय कॅपच्या कोएफिशियंट मधून आय कॅपचा कोएफिशियंट मायनस करायचा, जे कॅपच्या कोएफिशियंट मधून जे कॅपचा, के कॅपच्या कोएफिशियंट मधून के कॅपचा. मग आता मायनसनं मल्टिप्लाय करून साइन बदलून मी सबस्ट्रॅक्शन करतो, हे लक्षात ठेवा. मग 3 मायनस मायनस काय होणार आहे, प्लस 3 प्लस 7 10 आय कॅप -2 -4 -6 जे कॅप 2 मायनस मायनस प्लस 2 प्लस 4 के कॅप. हा मिळाला तुम्हाला एसी बार. ठीक आहे. आता ह्या एसी बार मध्ये एक बदल असा केला तर बघा, 10 -6 4 याच्यामधून काय कॉमन निघतंय, 2 कॉमन निघतंय. मग इथं आपण असं करणार आहे, एसी बार इक्वल टू 2 कॉमन काढणार. मग इथं आलं 5 आय कॅप -3 जे कॅप प्लस 2 के कॅप. आता हा जो वेक्टर आहे, हा वेक्टर म्हणजेच आपण याला एबी बार म्हणू शकतो की, कारण एबी बार पण तोच वेक्टर आहे आणि इथं ब्रॅकेटमध्ये मिळालेली व्हॅल्यू पण तीच आहे. मग आपण असं म्हणूयात, फ्रॉम वन एक वरून काय म्हणणार आपण रे, एसी बार इक्वल टू 2 टाइम्स ऑफ काय सांगा, एबी बार. आणि आपण काय म्हटलंय की हे जे एबी बार आणि एसी बार आहेत हे जर
मल्टिपल वेक्टर असतील, कसले मल्टिपल, स्केलर मल्टिपल वेक्टर असतील, तर हे ए बी सी तिन्ही पण पॉईंट्स कसे असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. ठीक आहे. आता हा टू म्हणजे काय झाला, स्केलर मल्टिपल, जसं की आपण इथं टी म्हटलेलं. ठीक आहे, म्हणजे इथं कोणताही नंबर येऊ शकतो कॉमन, लक्षात येते, किंवा तुम्ही इथं ऍडजस्टमेंट पण करू शकता, पण सेम वेक्टर मिळणं इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात आलं. मग आता इथं खाली लिहिताना आपण असं लिहूयात, देअरफॉर ए बी सी आर कोलिनियर वेक्टर. हे काय झालं सांगा, शो झाला, आपल्याला शो दॅट सांगितलं. हा प्रश्न आला मार्च 19ला. अतिशय सोपा पार्ट होता, कळाली कन्सेप्ट पूर्णपणे, काय लय अवघड नाहीये बाळांनो, फक्त ए बी बार एसी बार काढता आलं पाहिजे, तुम्हाला कॉमन काढता आला पाहिजे पार्ट. ठीक आहे, एक काम करा, हा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या, यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय, नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये इफ वेक्टर, हे दोन वेक्टर दिलेत आणि हे कोलिनियर सांगितलेत आणि फाइंड क्यू सांगितलंय. आता हे जे काय क्वेश्चन सोडवायचा, हा क्वेश्चन सोडवण्याच्या दोन मेथड आहेत. सीईटी मध्ये आला असता तर तुम्ही तोंडी सोडवला असता, त्या दोन्ही पण मेथड मी सांगणार आहे. ठीक आहे, पण त्याची जी रेग्युलर मेथड आहे बोर्डसाठी, ती मी तुम्हाला इथं पहिल्यांदा एक्सप्लेन करतो, नंतर मग जी शॉर्टकट मेथड होती ती एक्सप्लेन करतो. दोन्हीने पण आन्सर करेक्ट येते का चेक करूया. ठीक आहे, आता लक्ष द्या शांतपणे बघा. त्यांनी सांगितलं हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर, असे दोनच वेक्टर आहेत, ते कोलिनियर आहेत. मग आपण असं म्हणूयात, लेट ए बार इक्वल टू 2i कॅप मायनस क्यू जे कॅप प्लस 3k कॅप. ठीक आहे, आणि बी बार इक्वल टू 4i कॅप मायनस 5j कॅप प्लस 6k कॅप. वेक्टर मानला आपण. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की एक वेक्टर ए बी बार हा एसी बारचा स्केलर मल्टिपल असतो, बरोबर आहे का. मग आता इथं काय म्हणणार आपण सांगा, तर इथं आपण असं म्हणणार आहे, ए बार अँड बी बार आर कोलिनियर. हे कसे आहेत, कोलिनियर आहेत, त्यामुळे देअरफॉर बी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ ए बार. आता बी बार हा ए बारचा स्केलर मल्टिपल का असा घेतलाय आपण सांगा, तर याचं कारण असं आहे की बी बार मध्ये अननोन नाहीये, ए बार मध्ये अननोन आहे क्यू. ठीक आहे, आणि तुम्ही ज्यावेळेस कंपॅरिझन करणार आहे त्यावेळेस तुम्हाला तिथं व्हॅल्यू इझिली मिळणार आहे. मग आता व्हॅल्यू पुट करा. बी बार म्हणजे काय, 4i कॅप मायनस 5j कॅप. ठीक आहे, बघा काय येणार इथं, 4i कॅप मायनस 5j कॅप प्लस 6k कॅप इक्वल टू टी इंटू ए बार. ए बार काय, 2i कॅप मायनस क्यूजे कॅप प्लस 3k कॅप. ठीक आहे, आता तुम्ही टी आतमध्ये मल्टिप्लाय केला असता, इथं येईल 2ti कॅप मायनस QTJ कॅप प्लस 3tk कॅप, आणि इकडे येणार आहे 4i कॅप मायनस 5j कॅप प्लस 6k कॅप. कम्पेअर करा, कम्पेअर काय कम्पेअर करायचं, IJK चे कोइफिशियंट सांगा. इथं काय येणार मग, 4 इक्वल टू इथं काय 2t, नंतर मायनस 5 इक्वल टू मायनस QT, नंतर 6 इक्वल टू काय येणार आहे 3t. तुम्हाला ह्या तिन्ही इक्वेशन वरून, इक्वेशन 1, 2 आणि 3, तिन्ही इक्वेशन वरून जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर ह्या पहिल्या आणि तिसऱ्या इक्वेशन वरून टी ची व्हॅल्यू मिळू शकते. मग पहिल्या आणि तिसऱ्या इक्वेशन वरून टी ची व्हॅल्यू कशी काढायची बघा, तर पहिलं इक्वेशन जर घेतलं मी 4 इक्वल टू 2t, तर टी बरोबर किती आलं रे, 2 आलं. करेक्ट आहे. ठीक आहे, टी बरोबर 2 आलं. मग आता ही टी ची व्हॅल्यू आपण ह्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो, मग क्यू ची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे कसं करणार बघा आपण इथं, तर मायनसला मायनस कॅन्सल करणार आहे, आणि या ठिकाणी देअरफॉर आपण काय लिहिणार बघा, 5 इक्वल टू क्यू इंटू टीच्या जागेवरती 2 पुट करूयात. मग क्यू बरोबर काय येणार सांगा, 5/2. हे आपला आन्सर आहे. लक्षात आलं. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये सोडवायचं झालं तर कम्पेअर करून कसं सोडवायचं, आता शॉर्टकटनं बघूयात आपण. दुसरी मेथड काय सांगते कोलिनियरची, जर तुम्हाला दोन वेक्टर दिलेत तर ह्या दोन्ही वेक्टरच्या कोइफिशियंटचा डिवायडेशन करायचं डायरेक्ट. म्हणजे काय, तर इथं बघा 2/4 आपण करणार, कोलिनियर आहे त्यामुळे कंडिशन काय येणार आहे, 2/4 इक्वल टू जेचा कोइफिशियंट काय मायनस q/-5 इक्वल टू केचा कोइफिशियंट काय 3/6. या पद्धतीनं ही पण कंडिशन आहे कोलिनियरची. जर वेक्टर कोलिनियर असतील तर त्यांचे IJK चे कोइफिशियंट आपण काय करणार आहे, एकमेकाला डिवाइड करणार आहे. आयच्या कोइफिशियंट आयच्या कोइफिशियंट डिवाइड करा, जेच्या कोइफिशियंट जेच्या केच्या के न डिवाइड करणार आहे. ठीक आहे, मग आता इथं काय आलं सांगा आन्सर, 1/2 इक्वल टू q/5 इक्वल टू 1/2. आता तुम्ही कम्पेअर करा कशा बरोबर, पण त्याच्याबरोबर कॅल्क्युलेशन करा. q इक्वल टू किती येणार आहे 5/2. इथं पण q ची व्हॅल्यू काय आली 5/2. या मेथडने जावं नाही तर या मेथडने जावा, अतिशय सोपा पार्ट आहे. बोर्डला शक्यतो या मेथडने जावा. ठीक आहे, आता ही मेथड तिथे एक्सप्लेन करता येत नाही व्यवस्थित, मग ही तुम्हाला न्यूमेरिकल मध्येच एक्सप्लेन केली मेथड पूर्णपणे, पण त्याच मेथडने हे पण एक्झाम्पल सुटू शकतं. दोन्ही मेथड लक्षात ठेवा. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय, नेक्स्ट एक्झाम्पल त्यांनी हे जे एक्झाम्पल दिले, ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर्स इफ सी बार अँड डी बार, त्यांनी व्हॅल्यू दिले. पण त्यांनी म्हटलंय सी बार आणि डी बार हे कसे आहेत, कोलिनियर आहेत. ए बार बी बार हे कोलिनियर नाही आहेत, सी बार आणि डी बार कोलिनियर आहेत. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे, आता यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगतो, हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन सीईटीला 2 ते 3 वेळा विचारलाय, हे समजून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, तर हा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा, हे सीईटीचे पण पीवायक्यू तुमची इथे क्लिअर होऊन जाणार आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, सी बार आणि डी बार हे कसे आहेत, कोलिनियर आहेत. मग आता कोलिनियरची कंडिशन आपण वापरूयात. कोलिनियरची कंडिशन काय असते सांगा, इफ सी बार अँड डी बार आर कोलिनियर, हे जर कसे असतील कोलिनियर असतील तर काय होणार सांगतोय का, सी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ डी बार. क्लिअर आहे, सी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ डी बार. मग सी बारची व्हॅल्यू इथे लिहूयात,
एक्स मायनस 2a बार प्लस b बार इक्वल टू टी इंटू स्क्वेअर ब्रॅकेट 2x प्लस 1a बार मायनस b बार येणार इथं. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता याच्या पुढे काय होणार आहे, a बार आतमध्ये मल्टिप्लाय करा, इथं टी न पण आतमध्ये मल्टिप्लाय करा, किंवा सरळ सरळ तुम्ही असं करू शकता, टी न आतमध्ये मल्टिप्लाय करा, इथं एक्स मायनस 2a बार प्लस b बार तसंच ठेवा आणि टी न आतमध्ये मल्टिप्लाय करा या दोघांना पण. मग काय येणार सांगा, तर इथे येणार आहे 2xt प्लस 1 म्हणजेच टी येणार इथं. ठीक आहे. a बार मायनस टी इंटू बी बार येणार आहे. क्लिअर पर्यंत? आणि आता काय करायचं, कम्पेअर करायचं दोघांना. कशा बरोबर, तर ए बारच्या कोइफिशियंटला ए बारच्या कोइफिशियंट बरोबर, बी बारच्या कोइफिशियंटला बी बारच्या कोइफिशियंट बरोबर. कंपॅरिझन केला असता तुमच्या लक्षात येईल की एक्स मायनस 2 इक्वल टू 2xt प्लस टी, हे इक्वेशन 1 मिळेल तुम्हाला. आणि इथं बीचा कोइफिशियंट मायनस टी, इथं बीचा कोइफिशियंट काय नाही म्हणजे 1 असणार आहे. 1 इक्वल टू आलं मायनस टी, म्हणजे इथं टीची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला -1. म्हणजे टी इथं मिळाला. तुम्हाला टी पण विचारतात, स्केलर मल्टिपल पण कधी कधी विचारतात, तर ते लक्षात ठेवा कसं काढायचं ते. ठीक आहे. आता ही टीची जर व्हॅल्यू मी इथं टाकली तर मला एक्स मिळू शकते, कारण त्यांनी विचारले फाइंड एक्स. ठीक आहे. पण टीची व्हॅल्यू उचलून इथं पुट करा, म्हणजे तुम्हाला एक्स मिळून जाईल. इथं काय होणार सांगा, मग इथं एक्स मायनस 2 तसंच टीची व्हॅल्यू -1 पुट करा, इथं -2x, इथं -1 पुट करा, -1. हा सगळा भाग उचलून इकडे आणा, म्हणजे असं, किंवा हा सगळा भाग उचलून इकडे आणला असता काय होतं सांगा, मग इथं एक्स मायनस 2 प्लस 2x प्लस 1 इक्वल टू 0. क्लिअर? मग आता बघा, एक्स प्लस 2x 3x मायनस 2 प्लस 1 काय येणार सांगा, इथं -1 इक्वल टू 0. मग x इक्वल टू याच्यावरून येणार 1/3. अतिशय सोपा पार्ट होता. फक्त तुम्हाला हा जो भाग आहे इथला, हा भाग जमला पाहिजे. हे जे कन्व्हर्जन आपण केलेलं, हा भाग जमला पाहिजे. कशाला कशाबरोबर कम्पेअर करायचं, कारण इथं आय कॅप आणि जे कॅप नाहीये, इथं ए बार आणि बी बार आहे, मग कंपॅरिझन जमलं पाहिजे इथं. ठीक आहे. हे एक्झाम्पल पण व्यवस्थित लिहून घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी काय सांगितलंय, ए बी सी डी आर कोप्लेनर, शो दॅट करायचं, शो करायचं आपल्याला. ठीक आहे. मग शो करताना कसं करणार आपण, तर तुम्हाला माहिती आहे ए बी बार ए सी बार ए डी बार काढायचा, त्यांचा डिटर्मिनंट हा 0 दाखवायचा. डिटर्मिनंट 0 आला तर कोप्लेनर, नाहीतर नॉट कोप्लेनर. ठीक आहे. मग इथं शो दॅट म्हणजे येणारच आहे, लक्षात ठेवायचं. मग ए बी बार ए सी बार आणि ए डी बार व्यवस्थित काढायचा. आपण या मेथडने सोडवणार आहे गणित. ठीक आहे. मग आता लक्ष द्या बघा, इथं लेट आपण म्हणूयात ए बार बी बार सी बार डी बार बी पोझिशन वेक्टर ऑफ ए कॉमा बी सी डी रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. पहिल्यांदा मानून घेऊयात. मग ए बार बरोबर काय येणार, वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा ना पहिल्यांदा. मग इथं ए बार बरोबर येणार आहे 2i कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. बी बार बरोबर काय येणार 0i कॅप मायनस जे कॅप प्लस 0k कॅप. सी बार बरोबर काय येणार, इथं सी बार बरोबर येणार आहे 4i कॅप प्लस 0j कॅप प्लस 4k कॅप. आणि डी बार बरोबर पुन्हा 2i कॅप प्लस 0j कॅप प्लस k कॅप. क्लिअर पर्यंत? ओके. मग आता पहिल्यांदा आपण फाइंड करूयात ए बी बार, बी बार मायनस ए बार. सांगा बी बार काय इथं, तर ह्याच्यातून हे मायनस करायचंय. मी आता लिहित बसत नाही, मी डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन करतो. बी बार मायनस ए बार 0 मायनस 2 मायनस 2i कॅप -1 मायनस 1 मायनस 2j कॅप 0 मायनस मायनस 1 प्लस 1k कॅप. क्लिअर पर्यंत? ए बी बार झालं. सेम ए सी बार काढा, सी मधून ए मायनस करा. 4 मायनस 2 बघा इथं काय येणार आहे सी बार मायनस ए बार, म्हणजेच 4 मायनस 2 केलं की 2i कॅप. त्यानंतर 0 मायनस 1 मायनस जे कॅप. त्यानंतर पुढं 4 मायनस मायनस प्लस 1 प्लस 5k कॅप. ठीक आहे. त्यानंतर ए डी बार, डी बार मायनस ए बार 2 मायनस 2 0i कॅप 0 मायनस जे कॅप मायनस जे कॅप 1. आणि इथं काय येणार सांगा, आता इथं डी बारला बघा डीचा पार्ट 2 0 1. ओके. 1 आणि मायनस इथं काय सांगा 1, म्हणजे काय येणार सांगा इथं प्लस 2 येणार आहे के कॅप, कारण इथं 1 आहे. मायनस मायनस इथं काय होणार आहे प्लस होणार आहे, कारण आपण ए बार मायनस करतोय. ठीक आहे. साइन बदलून घेणार इकडचा पार्ट. मग हा ए बार बी बार सी बार मिळाला. ठीक आहे. आता आपण काय म्हणणार, आपण लिहिताना आपण असं लिहिणार आहे, तीच कंडिशन लिहिणार. देअरफॉर पॉइंट्स ए बी सी डी आर कोप्लेनर इफ, कधी असणार कोप्लेनर, ए बी बार ए सी बार ए डी बार आर कोप्लेनर. जर कोप्लेनर असतील हे तर ते कोप्लेनर असणार आहेत. आणि हे कोप्लेनर कधी असणार आहेत, जर आपण असं घेतलं की बघा ऐका, बॉक्स प्रोडक्ट ऑफ ए बी बार ए सी बार ए डी बार. ठीक आहे. इक्वल टू बॉक्स प्रोडक्ट घेणार आपण. इथं कसा घेणार सांगा, आता ए बी बारचे कोइफिशियंट आयचा कोइफिशियंट -2 जेचा -2 केचा 1. पुन्हा इथं आयचा कोइफिशियंट ए सी बारचा 2, इथं -1 इथं 5. ठीक आहे. इथं काय येणार सांगा 0 -1 2. क्लिअर पर्यंत? आता हे सोडवायला लागलं, ह्याचा आन्सर 0 दाखवावं लागणार आहे. येणारच आन्सर 0. कसं येते बघा, -2 घेतला डिटर्मिनंट मधला हा 2. ठीक आहे. इथं आता ब्रॅकेटमध्ये हा -2 घेतला की हा कॉलम आणि हा रो स्किप करा. -2 मायनस प्लस 5 येणार आहे, -2 प्लस 5. तर -2 आहे इथं मधला पार्ट, इथला नंबर साइन बदलून घ्यायचा असतो, +2 घेणार इथं आपण. त्यानंतर आपण इथं काय येते बघा
या ठिकाणी, तर 2 आलं. त्यानंतर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे, 4 मायनस 0, त्यानंतर प्लस 1 येणार इथं, पुढं -2 0. ठीक आहे. मग आता इथं काय होतं बघा, -2 इथे येणार आहे 3 प्लस 4 2 चा 8, इथं किती येत आहे -2, इथं आलं -6 प्लस 8 -2, -6 -2 -8 प्लस 8, आन्सर आलं 0. आणि याचा आन्सर 0 येत असेल तर आपण असं म्हणू शकतो की पॉईंट A B C D आर कोप्लेनर. क्लिअर पर्यंत, म्हणजे काय जास्त अवघड नाही, फक्त तुम्हाला टेक्निक्स लक्षात आल्या पाहिजेत, पॉईंट्स लक्षात आले पाहिजेत. ठीक आहे. एक काम करा, हा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे A बार B बार C बार. हे जर 3 वेक्टर दिले असतील आणि त्यांनी जर ही कंडिशन दिली असेल तर एक्स आणि वाय फाइंड करायला लावले त्यांनी. आता हे कोलिनियर आणि कोप्लेनरचं एक्झाम्पल नाहीये, याच्यामध्ये फक्त तुम्हाला व्हॅल्यू पुट करायच्यात. म्हणजे जसं की आपल्याला कंडिशन असते कोप्लेनरची या पद्धतीनं, मग आपल्याला या पद्धतीने क्वेश्चन पण कोप्लेनरसाठी दिला जाऊ शकतो. ठीक आहे. मग त्याच फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल आहे, फक्त तुम्हाला कम्पेअर करायचंय, जास्त काय अवघड नाहीये. बघा व्हॅल्यू पुट करूयात आपण, लक्ष द्या. इथं काय होणार आहे, सी बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार, हे गिवन दिलंय त्यांनी. मग सी बारचा वेक्टर हा लिहून घ्या, काय सांगा, 4i कॅप प्लस 3j कॅप. ठीक आहे. ओके. त्यानंतर इक्वल टू एक्स इंटू ए बार, ए बार काय आय कॅप प्लस 2j कॅप प्लस वाय इंटू बी बार काय -2i कॅप प्लस j कॅप. इथं एक्स न मल्टिप्लाय करा आतमध्ये, एक्स आय कॅप प्लस 2xj कॅप, वाय न मल्टिप्लाय करा, इथे येणार आहे -2y आय कॅप आणि इथं प्लस वाय जे कॅप येणार. ठीक आहे. हा पार्ट तसाच राहणार आहे, 4i कॅप प्लस 3j कॅप, इथं येणार 4i कॅप प्लस 3j कॅप. ठीक आहे. आता आय कॅपच्या कोएफिशियंटला एकत्र घ्या, म्हणजे काय होणार आहे, x मायनस 2y आय कॅप प्लस जे कॅपच्या कोएफिशियंटला एकत्र घ्या, 2x प्लस वाय जे कॅप. आणि आता एकत्र का घेतला आपण, तर कंपॅरिझन साठी घेतलं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्या पुढचा पार्ट काय, कंपॅरिझन. मग सांगा देअरफॉर, मग 4 इक्वल टू काय येणार, x मायनस 2y इक्वेशन नंबर 1. दुसरं काय येणार आहे, 3 इक्वल टू 2x प्लस वाय इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आणि आता इक्वेशन नंबर 1 ला किंवा इक्वेशन नंबर 2 ला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं, म्हणजे मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2/2, तर काय येणार सांगा इथं, मग 6 इक्वल टू 4x प्लस 2y इक्वेशन नंबर 3 आलं. ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं, इक्वेशन नंबर 1 ऍड करायचंय, प्लस ऍड केला आपण 4 इक्वल टू एक्स मायनस 2y इक्वेशन नंबर काय करणार आपण इथं 1 ऍड करणार आहे. काय ऍड केलं तर इथं जर एक्स वाय फाइंड करायचं असेल तर हे लिनियर इक्वेशन मिळालं आपल्याला, मग सायमल्टेनियसली सोडवणार आपण. 2y ला 2y कॅन्सल, 4x प्लस x किती येणार सांगा इथं 5x. ठीक आहे. 4x प्लस x किती आलं इथं 5x, 6 प्लस 4 10 आलं इथं. ठीक आहे. मग आता याच्यावरून तुम्ही सांगू शकता की x ची व्हॅल्यू किती येणार आहे 2, x बरोबर किती आलं 2. आता ही x ची व्हॅल्यू 2 इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा, नाहीतर 2 मध्ये पुट करा. x इक्वल टू 2 ही व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करतो, पुट x इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट केलं असतं काय येणार सांगा इथं 3 इक्वल टू 2 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस y, म्हणजे 3 इक्वल टू 4 प्लस y. मग y इक्वल टू काय येणार आहे 3 मायनस 4, म्हणजे y इक्वल टू किती आलं -1, म्हणजे x बरोबर 2 y बरोबर -1. हा पार्ट इथे येणार आहे. फार सोपा भाग आहे, लक्षात घ्या. याची एक्झाम्पल जेवढी पण बोर्ड मध्ये एक्झाम्पल आले तेवढे सगळे एक्झाम्पल मी घेतलीत. आता यातलं एक एक्झाम्पल राहिले लिनियर कॉम्बिनेशनचं, जे फार मोठं आहे. त्याच्यासाठी 11वी मध्ये आपण डिटर्मिनंट टॉपिक मध्ये क्रॅमर्स रूल बघितलेला. ठीक आहे. तो वापरावा लागेल, त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. ठीक आहे. पण जेवढा पण पार्ट सोपा होता, अगदी कन्सेप्च्युअल होता, किंवा तुम्हाला हे माहित असेल तर हे इझिली जमू शकते कंपॅरिझन करून, तो झालेला आहे. हा पार्ट तुम्ही रिवाइज करा, टेक्स्टबुक मधली पण एक्झाम्पल सोडवा. ऑल द बेस्ट.